अकोले तालुक्यातील बाभुळवंडी गावातील म्हशाळवाडी व गावातील शाळेचं काम हे निकृष्ट झाल्याची तक्रार शालेय शिक्षण व ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आली। मात्र हा स्लॅब निकृष्ट असल्याने शाळेतील मुलांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। एकाच गावातील 2 शाळांवर स्लॅब टाकण्यात आला, मात्र 2च महिन्यात हे स्लॅब पावसाच्या पाण्याने गळत आहे। एकाच ठेकेदाराने दोन्ही स्लॅब टाकले आहेत। यामुळे गावातील ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते यांनी या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा केलाय, मात्र कुठल्याही प्रकारे संबंधित विभागाने या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही। या संदर्भात सरपंच मंदा लेंडे, उपसरपंच पांडुरंग लेंडे, शालेय समितीचे अध्यक्ष संतोष करवर यांनी आवाज उठवला आहे। आम्ही दुरुस्ती केली असल्यामुळे ते सोनवणे कॉन्ट्रॅक्टदार संगमनेरचे यांना ते काम मिळालं होतं। त्यांनी ते निकृष्ट दर्जाचं केलं असून मुलांची खूप बिकट परिस्थिती आहे। ते पूर्ण लिकेज होऊन पुन्हा पहिल्यापेक्षा जास्त गळतंय। आम्ही हे वारंवार पुढच्या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना सांगून तरी त्यांनी कोणतीही प्रकारे कारवाई केलेली नाही। तरी आमची ही कारवाईचं कोणीहीच काही दखल घेत नाही। आम्ही किती टाइम ऑफिसला जाऊन ते ठेकेदारांना फोन करून वैतागलो तरी त्यांनी काहीच याच्यावर हे केलेली नाहीये। नमस्कार, मी पांडुरंग चिंदू लेंडे, उपसरपंच पेसा ग्रामपंचायत बाभुळवंडी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर। गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये आम्ही जिल्हा परिषद शाळेचा जो स्लॅब आहे त्याचे दुरुस्तीसाठीचं काम सोनवणे ठेकेदार यांना दिलं होतं। ते काम गेल्या पावसाळ्यामध्ये जून-जुलैमध्ये स्लॅब गळती पुन्हा झाल्याने आम्ही संबंधित ठेकेदार यांना कॉन्टॅक्ट करून आणि संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही आहे। त्याच्यापुढे नंतर ग्रामपंचायतने पंचायत समिती, गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली। तक्रार केल्यानंतर त्यांनी कॉन्ट्रॅक्टर यांना संपर्क साधूनही आणि अनेक वेळा सूचना देऊनही त्यांनी पुन्हा ते काम केलेलं नाही आहे। आज पुन्हा या शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये आपला शाळेचा पहिला दिवस आहे। शाळा ही आदिवासी भागामध्ये असल्यामुळे पाणी, पाऊस आणि हे जास्त प्रमाण असतं, तर अशा वेळेस मुलांना वर्गामध्ये बसण्यासाठी जागा नाही आहे। संबंधित ठेकेदार यांनी काम दुरुस्ती न केल्यामुळे आता पुन्हा पावसामध्ये विद्यार्थ्यांची जे हाल होणार आहेत हे झाले नाही पाहिजे। या संदर्भात संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांनी कारवाई करावी अशी आम्ही विनंती करतो। या शाळेची दुरुस्ती आम्ही ग्रामपंचायतच्या अंतर्गत केलेली होती, परंतु 2च महिन्यामध्ये या शाळेची दुरुस्ती झाल्याच्या नंतर लगेच गळती चालू झालेली आहे। संगमनेरचे कॉन्ट्रॅक्टर होते सोनवणे, त्यांनी दुरुस्ती केलेली होती, ती निकृष्ट दर्जाची होती। याची तक्रार आम्ही ग्रामपंचायतकडे केलेली आहे। त्या कॉन्ट्रॅक्टरला बऱ्याच वेळेस कॉन्टॅक्ट केला आम्ही, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारचं या 7 वर्षाची गॅरंटी होती या शाळेच्या दुरुस्तीची, कोणतीही दखल घेतलेली नाही। याची दखल ग्रामपंचायतने घ्यावी। मात्र शाळेत सध्या प्रचंड ओलावा राहत असून स्लॅबमधून पाणी गळतंय, तसेच हा स्लॅब कधी कोसळू शकतो, संबंधित ठेकेदार व विभागाने लक्ष देण्याची गरज आहे। न्यूज सह्याद्री एक्सप्रेससाठी संपादक भाऊसाहेब साळवेंसह उपसंपादक किशोर मोहिते, अकोले।